शिकणार आहोत असरंग आणि श्रावण. असरंग आणि श्रावण हा पाठ 6वा आहे. याचे लेखक आहेत ऐश्वर्या पाटेकर. यांचा जन्म 1977 साली झालेला आहे. तर सर्वात पहिले यांचा परिचय घेऊया. हे प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. भूशास्त्र हा कविता संग्रह आणि जो हे त्यांची 2 आत्मकथा प्रसिद्ध आहेत. भूशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य पहिला पुरस्कार भेटलेला आहे. अकादमी युवा पुरस्कार भेटलेला आहे. यासह त्यांना अनेक काही पुरस्कार भेटलेले आहेत. या कविता कवितांचा ओडिया, हिंदी, उर्दू, बंगाली आणि इंग्रजी या भाषात अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यकांचा प्रतिनिधी म्हणून निवड झाला. म्हणजे ऐश्वर्या पाटेकर यांची चीनमध्ये भेटीसाठी मराठी साहित्यकाची प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. कविता, रती, अनुष्ठुप, साधना, किशोर यांसारख्या विविध नियतकालिकातून कविता, कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवन ही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून केलेले असते. श्रावण रंगात सारेच रंग रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केलेले आहे. ऐश्वर्या पाटेकर यांनी असरंगारी श्रावण या कवितेमध्ये विलोभनीय बदलाचे सुंदर वर्णन केलेले आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की असरंगारी श्रावण ही प्रस्तुत कविता कोणत्या मासिकातून घेतलेली आहे? कोणी सांगू शकते? मासिकातून. किशोर ऑगस्ट 2017. बरोबर. तर प्रीतीनं बरोबर म्हटले आहे की असरंगारी श्रावण ही कविता किशोर 2 ऑगस्ट 2017 या मासिकेतून घेतलेली आहे. तर आपण कवितेला सुरुवात करूया. असरंगारी श्रावण रंग उधळीतो येतो, सृष्टी जागा चित्रकार हिवा देखावा रेखितो. म्हणजे इथे मी तुम्हाला सांगते, रंगारी म्हणजे रंग देण्याचं काम करणारा किंवा कारागीर. उधळीत म्हणजे उधळण करी. सृष्टीगाचा म्हणजे निसर्गाचा. देखावा म्हणजे दृश्य आणि रेखाटन म्हणजे रेखाटणे. म्हणजे कवी ऐश्वर्या पाटेकर इथे म्हणतात की श्रावण महिन्यातील निसर्गाचे विलोभनीय वर्णन केले आहे. ते म्हणतात की श्रावण हा रंगारी आहे. या निसर्गामध्ये रंगाची उधळण करत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो. कलावंत हा साजिरा काय त्याची कला गातो. जागोजागी चित्राची त्यांनी मांडली पद्धत. कलावंत म्हणजे कलाकार, साजिरा म्हणजे सुंदर आणि कलागत म्हणजे कलाकृती. म्हणजे श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्यांच्या कारागिरीचे वर्णन किती करावे असं मला समजत नाही. जागोजागी निसर्गात जणू त्याने रांगच मांडलेली आहे. ही सर्व चित्रे जणू पंगतीत एका रांगेमध्ये बसले आहेत. नाची घरी डोंगरात झिमा खेळतो नदीशी. झिम पहाडीचं गाणं बोलत झाडांशी. झिमा म्हणजे मुलींचा फेर भरून केला जाणारा एक नाच असतो. आणि पहाडी म्हणजे पावसाची सर. म्हणजे हा श्रावण नदी डोंगरातून नाचतो, नदीशी बोलतो, नदीशी झिम्मा खेळतो, झिमझिम पावसाच्या सरीशी गाणे गातो आणि झाडाशी बोलतो. म्हणजे ऐश्वर्या पाटेकर यांनी किती छान वर्णन केलेले आहे. बघा की डोंगर, दरी ही जी आहेत ते म्हणजे डोंगरामधून नाचतात, नदीशी झिम्मा खेळतात आणि झाडांशी बोलतात. वेणी गुंफी तू वेणीच्या वेली लागल्या पाना फुलांची पातळ थेंबात थेंबांनी सजल्या. वेण्या म्हणजे लेण्या गुंफी तू केसांची ती पेढी वेणी घालते. म्हणजे इथे काही मुलींनी जी वेणी घातलेली आहे ती इथे वर्णन केलेली आहे. पहाडी म्हणजे पावसाची सर आणि पावसाची सर. असरंगारी श्रावण जेव्हा वेलींच्या वेण्या घालतो तेव्हा या वेली खूप नाचतात.
वेली पानं फुलांची पातळ नेसून थेंब ठसवून सजवतात. म्हणजे इथं इथं ऐश्वर्या पाटेकर यांनी सांगितले आहे की जेव्हा असा रंगारी श्रावण ही मुलींची वेणी घालतो तेव्हा जी वेली आहेत ना ती खूप लागतात. अशा या लाजणाऱ्या वेली पानं फुलांची पातळ नेसून थेंब ठसवून सजवतात. झुले पोरी ना झुलाया असे टांगत झाडाला देतो झुलता झुलता पोरीच्या गाण्याला. लय म्हणजे गीत नाद असतो. म्हणजे इथे सांगितले आहे की पोरींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो, त्यांना झोके देतो. झुले झुलवता झुलवता मुलींच्या गाण्याला लय ही देतो. म्हणजे पोरी जेव्हा एक सण येतो, उदाहरणार्थ नागपंचमी, या सणात जेव्हा पोरी सजून नटून सजून जेव्हा एका झाडाला जेव्हा झोके बांधून झुले टांगतात, तेव्हा तेव्हा जेव्हा ती झाड आहे किंवा ती झोके आहेत ती मुलीच्या गाण्याला लय देतात म्हणजे नाद देतात असे कवीने सांगितलेले आहे. वरामध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ आवडला. खेडगा म्हणजे खेडगडी, दही हंडी म्हणजे गोकुष्टामना हंडी, संगती म्हणजे सोबत, चिंब म्हणजे कृष्ण, अवघ म्हणजे सर्व. म्हणजे इथे सांगितले आहे की पोरांच्या खेळामध्ये श्रावण त्याचा खेळगडी होतो आणि दहीहंडीच्या काळामध्ये या मुलांसोबत चिंब भिजलेला श्रीकृष्ण तो बनतो. म्हणजे श्रावण हा चिंब भिजलेला श्रीकृष्ण तर श्रीकृष्णही बनतो. पावसाचा घर बसे लख उन्हात बांधतो, होडी काढून खट्याला झाडा आडतो लखतो. लख म्हणजे स्वच्छ, खट्याळ म्हणजे खोडकर. श्रावण लख उन्हामध्ये पावसाचे घर बांधतो. पावसाची खोड काढून खोडकर श्रावण झाडामागे लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबिरंगी फुलांची नक्षी रानात बोलतो. बांध म्हणजे अटकाव, नभ म्हणजे आकाश, बोलतो म्हणजे थकवतो. इंद्रधनुष सूर्याचे किरण मेघावर पडल्यामुळे आकाशात 7 रंगाची ती धनुष्यकृती दिसते, ती म्हणजे इंद्रधनुष्य. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्याचा बाण हा श्रावण घालतो. त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांची सुंदर नक्षी हिरव्या रानात रेखाटतो. या हिरव्या रानाला रंगीबिरंगी फुलांनी सजवतो. असा रंगाचा श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या कुशीच्या मळ्यात खुरपा करून